नमस्कार, हरिओम. गंगा दशहराच्या निमित्तानं हे 10 दिवस गंगेसह इतर अन्य 9 नद्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. आठवतंय? लहानपणी स्नान करताना आई, आजी हा श्लोक आवर्जून म्हणायची. नद्यांविषयी सर्वांनाच प्रेम आणि आदर भक्ती आहेच आहे. आपण कुठल्याही ठिकाणी जरी राहत असलो तरी या सप्त नद्यांच्या स्मरणाने केवळ या सप्त नद्यांच्या स्नानाचा अनुभव मिळतो किंवा त्याचं पुण्य मिळतं अशी आपली एक श्रद्धा आहे. नदी म्हणजेच सरिता, नदी म्हणजेच लोकहिता, नदी म्हणजेच जीवनदायिनी. परमपूज्य टेंबेस्वामी म्हणतात की नदी ही चेतना शक्ती आहे. ईश्वराची करुणा घेऊन वाहणारं चैतन्य शक्तीचं हे निराकार रूप आहे. ईश्वराचा हा अद्भुत आविष्कार जलरूपात साकारतो. तेवी चैतन्यापासून ओघ निघाले सरिता रूप अनेक, तैसे चैतन्य घन सांग चिद्रूपे सांग सदा वाहती. आज आपण यमुना नदीविषयी जाणून घेणार आहोत. कलिंद किंवा कालिंद पर्वतातून हिचा उगम झाला म्हणून ही कालिंदी किंवा कलिंद नंदिनी. सध्याच्या उत्तर हिमालयात यमुनोत्री गुरुधामजवळ हे स्थान आहे. इथं हिचं उगमस्थान आपल्याला पाहायला मिळतं. वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आहे की रामाचा कनिष्ठ बंधू शत्रुघ्न यानं मधुवन नावाचं शहर वसवलं किंवा भाग वसवला. तेच पुढं मथुरा म्हणून नावारूपाला आलं. त्याच मथुरा वृंदावनातून अनेक धारातून ही नदी वाहत होती आणि हीच ती यमुना. प्राचीन काळापासून हिचे अनेक वेळेला प्रवाह बदललेले सुद्धा उल्लेख आढळतात. तसे संदर्भ आपल्याकडे उपलब्ध आहेत. असं म्हणतात की गंगा नदी ही साक्षात ज्ञानभूमी. पण जेव्हा ज्ञान वैराग्य जर्जर होतं तिथे भक्ती आणि प्रेमाचा उदय होतो. आणि यमुना नदी ही भक्तीचं प्रेमाचं जणू प्रतीकच आहे. ब्रजमध्ये तर तिला यमुना मैया असंच म्हणतात. श्रीकृष्णाच्या मुरलीचा नाद, त्याचा तो वेणुनाद आजही यमुनेच्या तरंगातून ऐकू येतो. कृष्ण जीवन, कृष्ण भाव, कृष्ण प्रेम, कृष्ण भक्ती या सर्वांची साक्षीदार ही यमुनाच आहे. आद्य श्री शंकराचार्य असं म्हणतात की कृष्ण प्रेमानं यमुना नीलवर्णी झाली. कृष्णाच्या 8 पत्नींमधील एक पत्नी कालिंदी अर्थात यमुना ही होतीच. गोपिकांनी यमुनेला साक्षी ठेवून कात्यायनी नावाचं व्रत केलं होतं. आता अजून थोडंसं यमुनेविषयी. सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या यमुना, तिचा बंधू यमराज. यम आणि यमीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे यमद्वितीया अर्थात भाऊबीज. या दिवशी यमुना स्नानाचं महत्त्व विशेष आहे. अल्पमृत्यू होऊ नये म्हणून सुद्धा या दिवशी यमुनेचं दर्शन, यमुनेचं स्नान, यमुनेचं स्मरण याला विशेष महत्त्व आहे. आपल्या पुराण कथांमधून कृष्ण जन्मापासून आपल्याला यमुनेचं दर्शन घडतं. कृष्ण अष्टमीला श्रावण वद्य अष्टमी या दिवशी रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म देवकीच्या पोटी झाला, तोही मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहात. आता सगळं काही पूर्वनियोजित होतं. त्यामुळे त्या नवजात शिशूला एका टोपलीमध्ये ठेवून वसुदेव रात्रीच्या वेळेला बाहेर जेव्हा घनघोर पाऊस पडत होता तेव्हा मथुरेतून गोकुळात जाण्यासाठी निघाले. वाटेत यमुना नदीला पार करणं हे क्रमप्राप्तच होतं. धोधो पडणारा पाऊस, त्यामुळे यमुना नदी अक्षरशः दुथडी भरून वाहत होती.
वसुदेवांना क्षणभर प्रश्नच पडला की आता एवढ्या दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्यातून आपल्या डोक्यावर असलेल्या टोपलीतल्या ह्या नवजात शिशूचं पाऊस आणि पुराचं पाणी या दोहोंपासून रक्षण करत आपल्याला गोकुळ गाठायचं आहे. त्यात सुद्धा रात्रीचा मिट्ट काळोख अवतीभोवती पसरलेला होता. वसुदेव धीरोदात्तपणानं ती टोपली आणि त्याच्यातलं ते नवजात शिशू यांचा जीवापाड सांभाळ करत यमुनेच्या तीरावर आले. क्षणमात्र त्यांनी यमुनेचं स्मरण केलं, तिला वंदनही केलं आणि यमुना मैया, मला या नवजात शिशूला घेऊन सुखरूप पार कर अशी तिला विनवणी सुद्धा केली. यमुना नदी तिला मैया म्हटल्यानंतर अर्थातच तिच्यातलं मातृत्व जागृत झालं आणि वसुदेवाने सुद्धा मोठ्या निर्धारानं यमुनेच्या त्या दुथडी भरणाऱ्या प्रवाहात आपलं पहिलं पाऊल टाकलं आणि भराभर ते पुढे दुसऱ्या तीराच्या दिशेने जाऊ लागले. जवळजवळ मध्यापर्यंत आल्यानंतर मात्र यमुनेचं पाणी प्रचंड वाढायला लागलं, इतकं की वसुदेवांच्या आता अगदी डोक्यापर्यंत ते पाणी येऊन पोचलं. आता नाकातोंडातच काय ते पाणी जायचं बाकी होतं आणि यमुनेच्या तो प्रवाह, ते तरंग जणू काही त्या सागराच्या लाटाच होत्या, अक्षरशः उचंबळून वाहत होत्या. त्या सगळ्या वाहत होत्या त्याचं कारण असं होतं की त्यांना त्या टोपलीतल्या नवजात शिशूचं दर्शन हवं होतं. त्याच्या पावलांचा स्पर्शासाठी ती यमुना मैया आसुसलेली होती आणि बघता बघता तिच्या त्या उचंबळणाऱ्या प्रवाहाला त्या नवजात शिशूचा अर्थात श्रीकृष्णाच्या पदस्पर्शांचा तिला लाभ झाला. आणि त्या क्षणी, ज्या क्षणी श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाचा तिला अनुभव आला, त्या क्षणी यमुना शांत झाली. हळूहळू तिचं उचंबळणारा तो प्रवाह, ते जल शांत होऊन खाली ओसरायला लागलं आणि मग पुढचा रस्ता वसुदेवासाठी सुकर झाला आणि वसुदेव अर्थातच आपलं ते नवजात शिशू घेऊन गोकुळात सुखरूप पोचले. अशी ही श्रीकृष्णाच्या कथांमध्ये यमुनेचं आपल्याला घडणारं पहिलं दर्शन किंवा पहिली भेट म्हणूयात. यानंतर सुद्धा श्रीकृष्ण जेव्हा बाल श्रीकृष्ण रूपात गोकुळामध्ये खेळत होता, बागडत होता, विहरत होता, त्यावेळेला यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा एक महाभयंकर सर्प दडून बसला आहे अशी वदंता गोकुळात पसरली आणि ह्या कालियाने फुत्कार सोडून संपूर्ण यमुनेचं पाणी हे विषारी करून टाकलं होतं. आजूबाजूचे सगळे जीवजंतू त्यामुळे मरायला लागले होते. मग हा बाळकृष्ण यमुनेच्या डोहात कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट त्यांनी उडी घेतली आणि तो डोह सप कापत कापत बाळकृष्ण कालियापर्यंत पोचला. कालियाचं आणि बाळकृष्णाचं तिथं घनघोर युद्ध झालं आणि बाळकृष्णानं कालिया या मोठ्या नागाचं मर्दन केलं. तो कालिया तो डोह सोडून निघून गेला आणि ती यमुना त्या कालियाच्या त्रासातून एकवार मुक्त झाली. परंतु असं म्हणतात की त्या दिवसापासून तिचं पाणी हे थोडंसं काळ्या रंगाचंच झालं. आता अशा ह्या यमुनेच्या कथा महाभारतामध्ये ज्या धर्मक्षेत्राचा, कुरुक्षेत्राचा उल्लेख येतो ना, ते हे धर्मक्षेत्र किंवा कुरुक्षेत्र हे सगळं या यमुना नदीच्याच परिसरात होतं. श्री शंकराचार्यांचं यमुनाष्टक प्रसिद्ध आहे. तसंच टेंबे स्वामींना सुद्धा बद्रीनाथाकडे जात असताना, बद्री केदारकडे दर्शनाला जात असताना यमुना मैयानं दर्शन दिलं होतं आणि तिच्या स्तुतीपर सुद्धा त्यांनी यमुनेवर एक पद रचलेलं आहे. प्रयागराज इथे गंगा आणि यमुनेचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय पवित्र असं हे क्षेत्र आहे. धार्मिक सण
आणि विधींचा हा जणू केंद्रबिंदूच आहे. यमुना नदी ही अखंड कृष्ण भक्तीत तल्लीन असते. ती आजही आहे. ती गंगेला जाऊन प्रयागराज इथं मिळते आणि गंगेशी एकरूप होते. हीच गंगा पुढे विष्णुपदाशी एकरूप होत असते. गौडीय विद्वान श्री रूप गोसावी यांनी यमुनेला साक्षात चिदानंदमयी असं म्हणून गौरवलेलं आहे. हिंदू परंपरांचं पालनपोषण करणारी अशी ही पवित्र यमुना नदी, जिचा उल्लेख जमुना असा सुद्धा केला जातो, ती यमुना नदी आपल्या सर्वांसाठी अत्यंत पवित्र आणि स्मरणीय अशीच आहे. जय यमुना मैया.